काळोखातून प्रकाशाकडे नेण्यासाठी, अंधकाराकडून उजाडाकडे नेण्यासाठी आणि अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेण्यासाठी ते तीक्ष्ण बोलले. त्यांनी बीड बाळ कोणाची ठेवली नाही. तीक्ष्ण का बोलले? कारण त्यांना एकच करायचं होतं, नामाचं बीज वाढायचं होतं. प्रहार करणारा कर्मकांडावर पहिला वारकरी संप्रदाय आहे आणि कर्मकांडाला छेद देऊन नामाच्या तत्वज्ञानावर तुमचं माझं भलं होतं. म्हणून नारायण नागबळी, कालसर्प यज्ञ, मंगळाची शांती, आई शांती, बापट शांती, पितृदोष, मातृदोष हे काहीच करत बसू नका. लोक अजूनच शांतीला अडकली. पोराचं लग्न होईना म्हणून शांती झालं, पोराचं लग्न बायको नांदाना म्हणून शांती, आणि बायको पोरं होईना म्हणून शांती झाली, पोरं शाळेत जाईना म्हणून शांती गेली, शाळेत नापास होतेत म्हणून शांती ठेवली, घरी नीट राहीना म्हणून शांती झाली, 25 वर्षाची लग्न जुळाना म्हणून शांती. परत कसं कसं कुणी कुणी जुळलं, लग्न झालं, पोरग झालं, नातू झाला आणि ज्याची पहिली शांती झाली तो गेला. गेल्यावर मयत झाली, सावडलं, डाव्याला पिंड मांडलं आणि अजून 35 मिनिटांनी कावळा शिवतो. 10 वाजल्या तरी कावळा शिवाना. काका म्हणला परत शांती, म्हणजे मेलं तरी शांतीने सोडलं नाही. संत म्हणले नो शांती ओनली क्रांती, आणि ती नामाची क्रांती. आणि संतांनी सांगितलं त्याच्याकरता वाल्य आठवा, वाल्याने प्रांजन भरून 7 रांजण भरून पाप करावं, मुक्ती मिळायची आहे. वाल्याने यज्ञ केला नाही, सुज्ञ झाला, शांती केली नाही, क्रांती केली. वाल्याला म्हटले काय तुला हवंय? वाल्या मला मला मुक्ती हवी. एकच नाम घे. कोणतं नाम घ्या? वाल्या थांबला. वाल्याला परत विचारलं का रे वाल्या, तुला नाम येत नाही का? तुला ऐकायला आलं नाही का? हा मला थोडस ऐकायला नाही. परत म्हणा बरं, म्हणा राम म्हणताय ना. वाल्याला तुला ऐकायला नाही आलं का? काहींची जीभ जड राहते बरं, मरेपर्यंत राम नाम येत नाही. वारकरी गेले ना, एक काकड्याला झालं तुमचा प्रपंच झाले पोराची. आता कुठं तर पोराचं लग्न झालं, अजून त्याला नातवांड व्हायची, मग ती अंगा खांद्यावर चढायची, मग देवळाकडे येतो. काय झाल्यावर काय येतो? ज्यांनी ज्यांनी करुणाच्या अगोदर देवाला नाव ठेवलं, त्यांनी भर करुणात देवाला हात जोडले आणि नास्तिक सुद्धा देवापुढे नतमस्तक झाला आणि देवाला म्हटलं माझं कुटुंब वाचू दे. अरे भली भली माणसं देवाच्या पुढे झुकतात, म्हणून देवाला नतमस्तक होताना अहंकार बाळगू नका. ज्या वयात असेल त्या देवाचं भजन करा. वयामध्ये एखाद्याला वारीला जाता आलं नाही ना, त्याने दुःख म्हणू नका. ठाईच मैसुनी जाग्यावर देवाला आडवा, देव तुम्हाला प्रसन्न होईल. म्हणून देवाचं चिंतन करा. देवाचं मनन केलं की असणारा तीक्ष्ण संतांनी बोलावं. संतांनी सांगितलं बाबा हो, तीक्ष्ण कशा करता बोलतोय माहिती का? हे नामाचं बीज वाढवून तुमचं कल्याण व्हावं. बऱ्याच बायांना वाटतं माया पोरगा नवसाचा आहे, माया पोरगा शिदोबाच्या नवसाचा, माया पोरगा खंडोबाच्या नवसाचा, माया पोरगा सटवायच्या नवसाचा, माया पोरगा ज्योतिबाच्या नवसाचा. सगळे बकरं घेऊन पुढे साठवायच्या नवसा. ज्याला आमंत्रण नाही का, कोणाची बकरं चालल्या तर शांताबाईच्या असं आहे का, तुमच्या मागे घ्या ना, मला गाडी बसून तुमच्या मागे घ्या. नाही गाडी तर एसटीला लटकून जात. त्याला म्हणलं ना, माऊलीला नवस बोलले होते, माऊलीच्या दारात ना एकादशीचं ना पंगत ठेवली. एवढीच लोक बरं, एवढीच लोक पंक्तीला, आणि फक्त कळावा त्याच्या गंडमाळा आहे. त्याला आमंत्रण नाही ते मागू. आणि एखाद्या होतं रात आंधळ, ते म्हणलं कवा यायचे रे स्वप्न, आपण कवा जाऊन येईन जेवून. त्याला कळलं ना, ते म्हणलं कवा रे येईन आपण जाऊन. म्हणला आता निघालो तो 6च्या आत घरी येऊ. असं का? आता याला रात आंधळ रात्रीचं दिसत नाही. तुम्हाला 6च्या आत आल्या बरे बा, हे गेले, यांना काय माहिती तर बाण लाटायचा असतो, बरेच तिथं कार्यक्रम असतो. आणि 5-6 वाजल्या, हे जसं जसं 6 वाजलं का स्वप्न कवा रे जेवण ते म्हणायचं. आता बाण लाटल्याशिवाय मार्गावर नाल्याशिवाय काय होतंय का? आता कवा जायची मार्गाव? 6:30 वाजल्या, 7 वाजल्या अंधार पडला. हे म्हणलं आता काही हो बा, सकाळ उजाडल्याशिवाय घरी जायचं. त्याच्यासाठी आलोय, तेच करून जायचं. शेवटी 9 वाजल्यानं मार्गावरून माघारी आले, जेवले. तिघ म्हणत चला, हे म्हणायचं थांबावा लागल. तर याला माहिती हे दोघं जर मला वड्यात सोडणार, तिथून मला जायचंय पांदी पांदी. मी जर नाही नीट गेलो तर सकाळ येईल पडलं तर कोणी बघायच नाही. त्यामुळे योगांना सकाळ जायचं, सकाळ आता जायचं. बरं जाऊ सकाळ. भरला मार्ग, लाव मार्ग असतो, मार्ग भरला. म्हणजे आता ड्युटी बसाय कोणी बा पाहुणा. 2-4 जण म्हणले हे आमचं आहे ना पाहुणा.
देऊ. नेमकं वाघ्याने वाजवलं आणि वारी आली. वारी आली अहो, ती वारी खेळली आणि ती काय करायची, देवावर बांधारा वायाची, याच्या काही यायची बांधारा लावायची. ती वाघ्याने वाजवलं भला बांधारा बुक्का घेतला, मधून बुक्का वाढला. ते तो मसोबा दिसायला मसोबा दिसला पुरुषाची वाडी आली. जशी पुरुषाची वाडी गेला, पुरुषाची वाडी लई चित्र असेल. ती बिबट्याचा आवाज काढी, बिबट्याचा. आणि रात आंधळ्याने दुपारी बिबट्या पाहिजे. याला वाटायचं बिबट्याने मला पाहिलं, बिबट्या काय माझ्या भाग आला. केवढ्या दिवाळ्याला हे इकडं पारशी रामलेलं. याने विचार केला नक्की बिबट्या आता माझ्या जवळ आला. असं केलं गेला टाकायचं. यांनी आजूबाजूला पाहिलं, म्हातारीची काठी दिसली, अशी हातात जाम घेतली. तोवर नाव दुसरं वार आलं. दुसरं वार आलं, जुन्या वाऱ्याला वाट करून द्यायची असेल, नव्या वाऱ्याला वाट द्यायची असेल. जुनं वारं बंद झालं आणि दुसरं वार आलं ते करायचं. आता एक जण काही भागामध्ये चलबाजाव म्हणते. नवीन वार आलं ना, त्याला वाजवायला लागत, तेव्हा ते उठातून नाचत ना, ते म्हणाले काही ठिकाणी चलबाजाव म्हणतात, ठोक म्हणते. आणि त्याचे झालं ते वाघ्यालाच माहिती त्याची भाषा. आणि ते जुनं वारे ते करतात. जुन्या वारे केलं हे त्या काठीला आवडून धरायचं. जवळ आला की टप्पूच मारितो म्हणायचं. ते रात आंधळ होतं आणि जुन्या वारे गेलं पांढरा वाईला आणि त्या याला लावला आणि त्याने गेलं हे मागचं वारं चल ठोक 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 म्हणाले काठी घ्यावा असं ठोक ठोक ठोका. त्याला वाटलं बिबट्यालाच मारला, बिबट्या पळून गेला. माणसाला खरंच कळलं नाही, नवसानी पोरे होत नसतात. तुम्हाला पोतच जाळायचं आहे ना, ज्ञानाचा पोत जाळा. कवड्याची माळ घालायची ना, देवीचा आशीर्वाद घ्या. आणि जसा छत्रपती शिवरायांनी भवानी मातेचा आशीर्वाद घेतला, स्वराज्य उभा केलं आणि अफजल सारखा पाखंडी फाडला आणि त्याचा वध केला ना, तशा आपल्यातला अहंकारातला वध करा. आणि कोणता बकरा मारा, कोणता बकरा मारायचा आहे माहिती का? चार पायाचा अजिबात नाही. काम क्रोध बकरा मारा, पूजा रखुमाईच्या वरा. पांडुरंगाला पूजायचंय, पण अंतरंगातला काम क्रोध बकरा मारायचा आहे. कशा करता मारायचा आहे तो? तुम्हाला मला नामाचं बीज वाढवायचंय आणि नामाच्या बीजामध्ये दुसऱ्याचा अनादर करायचाच नाही. एकमेकास साह्य करू, अवघे धरू सुपंत.